नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अजय. मी आपल्या चॅनलवर आपल्यासाठी काहीतरी नवीनच घेऊन येत असतो. तर आज आपल्यासाठी काहीतरी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे की ज्या स्टोरी तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता. तर मित्रांनो बघा, भगवान श्री विष्णू एकदा विष्णू लोकमध्ये विश्राम करत होते. तर विश्राम करत असताना माता लक्ष्मी त्यांचे चरण दाबत होत्या. तर तेव्हा एक कासव भगवान श्री विष्णूंचे चरण स्पर्श करण्यासाठी येत होता. पण भगवान श्री विष्णू जेव्हा विश्राम करत असताना त्यांच्या विश्रामामध्ये काही बाधा येऊ नये त्याकरिता माता लक्ष्मी त्या कासवाला मागे मागे खेचत होत्या, म्हणजे त्याच्या चरण स्पर्श करू देत नव्हत्या. तर असं खूप वेळ प्रयत्न करून सुद्धा त्या कासवाला भगवान श्री विष्णूंचे चरण स्पर्श करता येत नव्हते. तर कासवाने काय केलं, कासवाने खूप विचार केला की आपण चरण स्पर्श होत नाही आपले, आपण मुखदर्शन घेऊया भगवान श्री विष्णूंचे. तर कासवाने विचार करून भगवान श्री विष्णूंचे मुखदर्शनासाठी तो मुखदर्शनाकडे येत होता. तर शेषनागाने फुंकारानेच त्याला दूर लोटलं, त्याला जवळ येऊ दिलं नाही. असं खूप वेळसुद्धा प्रयत्न करून त्याला काही मुखदर्शनसुद्धा काही घेता आले नाही. तर कासव मनातल्या मनात विचार करतो की हे भगवंता, तुझ्या सेवा करण्याचा जिम्मा या दोघांनीच घेतला आहे का? तर आम्ही सेवा करू शकत नाही का तुमची? तर त्याची प्रार्थना ऐकून भगवान श्री विष्णू मनातल्या मनात हसले आणि बोलले, हे प्राणी पुढच्या जन्मामध्ये तुला अशी एक वेळ येईल तुझ्या आयुष्यामध्ये की जेव्हा तू माझ्या संपूर्ण सेवेचं फळ प्राप्त करू शकेल आणि हे दोघं त्यावेळेस काहीही करू शकणार नाही, फक्त बघत राहतील. तर असा आशीर्वाद दिल्यानंतर भगवान श्री विष्णू मनातल्या मनात हसले आणि परत विश्राम करायला लागले. तर काही पुढच्या जन्मामध्ये भगवान श्री विष्णू हे भगवान श्रीरामाचाच अवतार आहेत. तर भगवान श्रीरामांना जेव्हा 14 वर्षाचा वनवास झाला, तर वनवासात असताना भगवान श्री रामांनी आणि माता सीता आणि लक्ष्मण यांनी तिघांनी एक केवट राजाला एक नावेतून नदी पार करण्याचा आग्रह केला. तर आग्रह करत असताना केवट राजा भगवान श्रीरामांना बोलले की हे प्रभू, नदी तर मी तुम्हाला पार करून देईल, पण त्याआधी मला तुम्ही तुमचे चरण स्पर्श करून चरण धुण्याची आज्ञा द्यावी आणि मला आयुष्यातून भवसागर पार तुम्ही करण्याची मला वचन द्या. असं केवट राजांनी भगवान श्रीरामांना वचन मागितलं. भगवान श्रीरामांनी म्हटलं, स्मित हास्य करून ठीक आहे म्हटलं आणि चरण स्पर्शाची आज्ञा दिली. तर केवट राजाने भगवान श्रीरामाचं संपूर्ण फळ प्राप्त केलं की हा जो केवट होता हा मागच्या जन्माचा तोच कासव होता. हा भगवान श्रीरामांनी हे माता सीताला आणि लक्ष्मणाला सांगितलं की मागच्या जन्मामध्ये तुम्ही याला चरण स्पर्श करू दिलं नाही, तर या जन्मामध्ये तो माझं चरण धुवून संपूर्ण फळ प्राप्त करतोय सेवेचं. तर हे तुम्ही बघत असताना तुम्ही सुद्धा काही करू शकत नाही. तर ही गोष्ट जेव्हा भगवान श्रीरामांनी माता सीता आणि लक्ष्मणाला सांगितलं, त्यांनी भगवंताची लीला पाहून जय जयकार करायला लागले. जय श्रीराम म्हणत त्यांनी हे केलं. तर मित्रांनो, मला सांगायचं मॉडल ऑफ द स्टोरी अशी आहे की जेव्हा तुम्ही भगवंताला कोणती गोष्ट मनाने सेवा करण्याची हे मागता, तर भगवंत तुम्हाला सेवा करण्याची एक संधी देत असतो. फक्त ती संधी आपल्याला शोधता आली पाहिजे. तर तुम्हाला कशी वाटली स्टोरी मला कमेंट करून सांगा. जय श्रीराम मित्रांनो, धन्यवाद.